हा नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज तुमच्यासाठी काय संदेश आहेत, काय मेसेज आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आपण पौर्णिमेच्या अराउंड मेसेज घेत आहोत. गुरुपौर्णिमा आहे, तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये गुरु तुम्हाला काय मार्गदर्शन करू इच्छित आहे. तर जे कोणी सध्या टेन्शनमध्ये आहेत खूप जास्त, तर त्यांनी त्यांचं टेन्शन सोडून द्यायचं आहे. स्प्रेडिंग पॉझिटिव्हिटी. तर डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. असू शकतो तुम्ही काही डिवाइनचं कार्य करत आहात, पॉझिटिव्ह कार्य करत आहात, पॉझिटिव्हिटी पसरवत आहात. तर त्या कार्यावरती पुढे चालत राहा. कीप रेडिएटिंग पॉझिटिव्हिटी, एनर्जी अँड इन्फ्लुएन्स. तर तुमची पॉझिटिव्हिटी जी आहे ती तुम्हाला वाढवत राहायची आहे आणि ती तशीच पुढे घेऊन जायची आहे. तर कोणीतरी जे आहे तुमच्या आजूबाजूला आहे, त्याचे हिडन मोटिव्स आहेत काही. अनमास्किंग मोटिव्ह. कुणीतरी जे आहे, कुणीतरी तुमच्या घरातील व्यक्ती आहे जे स्वतःचे मे बी असू शकतं. असंही कुणीतरी आहे ज्यांनी सतत तुम्हाला टार्गेट केलेलं आहे. ऍक्च्युली त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी कधी पॉझिटिव्हिटी नव्हती, सकारात्मकता नव्हती, कारण की त्यांना स्वतःला श्रेष्ठ समजून घ्यायचं होतं. त्यांना स्वतःचं स्थान खूप जास्त मोठं आहे असं दाखवायचं होतं. तर असंही कुणीतरी आहे. दे आर प्रिटेंडिंग दॅट की ते खूप जास्त महान आहेत आणि त्यांनी तुम्हाला कमी लेखलेलं आहे. माइंड गेम्स खेळत आहे तुमच्यासोबत. फेस तो खूप जास्त इनोसंट आहे, पण त्याच्या पाठीमागे ज्या कारवाया आहेत त्यांना असं वाटत आहे कदाचित तुम्हाला कळत नाहीये, परंतु तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत आहेत, बट तुम्ही इग्नोर करत आहात. तर असे काही लोकांचे मोटिव्स आहेत तुमच्या पुढे जे अनमास्क होण्याच्या तयारीत आहेत. तर त्यांचे खोटे चेहरे तुमच्या समोर येतील. ते मे बी घरातील असतील, तुमच्या आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, नातेवाईक असतील, शेजारी पाजारी असतील, कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा असू शकतात. तर एक सरप्राइझिंग रिव्हिलेशन तुमच्या पुढे येत आहे. ब्रेकिंग न्यूज तुमच्या पुढे येत आहे. काहीतरी मोठी घटना तुमच्या पुढे घडताना दिसून येत आहे, जी तुमचा सध्याचा जो काही पर्स्पेक्टिव्ह आहे, हेतू आहे, तुमचा सध्याचा जो काही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तर तो चेंज होण्याच्या तयारीमध्ये येथे दिसून येत आहे. तर गुरु तुम्हाला हेच गाईड करत आहे. सध्या जे काही कार्य करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. तुमची ऑथेंटिसिटी, तुमची प्रामाणिकपणा जे काही कार्यामध्ये येथे दिसून येत आहे, तर तीच पुढे घेऊन जायची आहे. नकारात्मक शक्ती, वाईट आत्मा, दुष्ट आत्मा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. ह्या शक्ती ज्या आहेत त्या तुमच्या अराउंड आहेत, वातावरणामध्ये आहेत. तर त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार करून देऊ नका. तुमच्या घरामध्ये वादविवाद, भांडणं, झगडे करू नका, कारण की त्याने काय होतं, मग त्यांना तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या औरामध्ये येण्याचा एक काय मिळतो, मार्ग मिळतो. तर वाईट शक्ती या तुमच्या आजूबाजूला आहेत, तुमच्या परिसरामध्ये आहेत, तुमच्या वातावरणामध्ये आहेत, परंतु त्यांना तुमच्यापर्यंत येऊ देऊ नका. डिवाइनवरचा तुमचा विश्वास जो आहे तो ढळू देऊ नका, कारण की येथे दिसून येत आहे जे कोणी डिवाइनचं कार्य करत आहे, पॉझिटिव्हिटी स्प्रेड करत आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये नेगेटिव्ह अटॅक्स होत आहे. त्यांच्या जीवनामध्ये डेव्हिल एनर्जी त्यांना खूप त्रास देत आहे. त्यांच्या जीवनामध्ये घरामध्ये भांडणं होतील, त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये होतील, त्यांना काम चांगलं करू दिलं जाणार नाही, त्यांना पुढे जाऊ दिलं जाणार नाही. त्यांचं जे काही पर्पज ते सध्या करत आहे त्याच्यामध्ये अडचणी निर्माण केल्या जातील. त्यांना एक प्रकारे तोडलं जाईल, कारण की त्यांच्याच घरातील लोकांच्या द्वारे, ते लोक नाही आहेत ते जे तुम्हाला त्रास देत आहेत किंवा तुमच्याविषयी निगेटिव्हिटी पसरवत आहेत किंवा तुम्हाला बदनाम करत आहेत, तुम्हाला तुमच्या विरोधात काहीतरी अफवा पसरवत आहेत, तुम्हाला त्रास देत आहेत, ते लोक नाही आहेत, ते एनर्जीज आहेत जे त्यांच्या शरीराद्वारे, ते दुष्ट आत्मे आहेत जे त्यांच्या शरीराद्वारे तुम्हाला अटॅक करत आहेत. बिकॉज यू आर प्युअर सोल. तुम्ही पॉझिटिव्ह कार्य करण्यासाठी डिवाइनने तुम्हाला निवडलेलं आहे, त्यामुळे तुमच्यावरती हे अटॅक होत आहे. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. यू आर नॉट अ नॉर्मल सोल. जे कोणी हे व्हिडिओ पाहत आहे, आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत, आध्यात्मिक जर्नीमध्ये असणाऱ्या लोकांच्या वरती खूप जास्त नकारात्मक ऊर्जेचा इफेक्ट होतो, कारण की त्या नकारात्मक शक्तीला, त्या दुष्ट आत्म्याला माहिती असतं की हे लोक चांगलं कार्य करणार आहेत आणि याने डिवाइनचा हेतू पूर्ण होणार आहे, परमेश्वराची सत्ता स्थापन होणार आहे आणि ती त्यांना करू द्यायची नाही. परमेश्वराची सत्ता स्थापन करण्यासाठी तुम्हाला परमेश्वराने निवडलेलं आहे, कारण की यू आर अ चूजन वन. आणि त्यामुळे तुम्ही हे जे काही कार्य करत आहात, पॉझिटिव्ह कार्य करत आहात, तर त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा त्या तुम्हाला करू देणार नाही. ते त्यांना माहिती आहे. नकारात्मक ऊर्जा तुम्हाला घाबरत नाही, नकारात्मक ऊर्जा देवाला सुद्धा घाबरत नाही, परंतु त्याच्याद्वारे जे कार्य होणार आहे, ठीक आहे, तर त्या कार्याला ते घाबरतं. नकारात्मक ऊर्जा त्या कार्याला घाबरतं. ते कार्य ते थांबवू शकत नाही, की परमेश्वराची परम सत्ता जी आहे
ती शेवटपर्यंत आहे. बघा, अनेक व्हिडिओज तुमच्या पुढे येतील जे तुमच्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतील, त्याद्वारे नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे शिरण्याचा प्रयत्न करत आहे. मी वेळोवेळी सांगत असते, असे काही व्हिडिओ येतील जे तुम्हाला भटकवतील, तुमच्या यात्रेपासून भटकवतील, तुमच्या जर्नीपासून तुम्हाला दूर घेऊन जातील. तर त्या व्हिडिओना तिथे स्किप करा. तुम्ही सतत जे पाहत असता त्यामध्ये पॉझिटिव्हच व्हिडिओ पहा, त्यामध्ये नकारात्मक विचार असणारे व्हिडिओ पाहू नका. कुणी लोक तुम्हाला सांगतील नामजप करू नका, कुणी लोक तुम्हाला सांगतील पूजापाठ करू नका, त्याच्यातून तुम्हाला काही नाही मिळणार, तुम्ही इतके दिवस केलं काय फायदा झाला तुमचा. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की हे अशाच काही ना काहीतरी गोष्टी तुमच्या पुढे येतील आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकटवलं जाईल. भलेही तुम्ही बरेच दिवस झाले तुम्ही ते कार्य करत आहात, परंतु त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत नाहीये. तर शेवटी सत्ता परमेश्वराची आहे, शेवटी सत्ता शिवजींची आहे. त्यांनी सुद्धा त्यांचं कार्य करण्यासाठी विष पिलं, त्यांनी एवढं हलाहल विष होतं ज्याने पूर्ण ब्रह्मांड संपलं असतं. तर ते पण त्यांनी घेतलं ना त्यांच्या पूर्ण इथे. तर का केलं त्यांनी, काय होतं असं त्यांच्याकडे, कसली ताकद होती, काय करायचं होतं त्यांना. तर हे जग जे आहे ते तुम्ही क्रोधाने किंवा द्वेषाने किंवा रागाने, भीतीने, इगोने, अहंकाराने नाही जिंकू शकणार. तुम्हाला डिवाइनने ते तयार केलेलं आहे, तुमच्यामध्ये ते बीज रोपण केलेलं आहे जे तुमच्या जन्मतःच आहे. अनेक अशा अडचणी आल्या, लहानपणापासून आल्या की तुम्हाला चांगलं कार्य करू दिलं गेलं नाही, तुम्हाला पुढे जाऊ दिलं नाही. तुम्ही कुठलंही कार्य करायला गेलं ज्यातून जगाचं चांगलं होणार होतं, ज्यातून तुमचं चांगलं होणार होतं, तुमच्यातील ऊर्जा पॉझिटिव्ह होणार होत्या, तर ते करण्यापासून तुम्हाला वेळोवेळी थांबवण्यात आलेले. तुम्ही आठवा, लहानपणी सुद्धा अशा काही गोष्टी झाल्या असतील, तुम्ही मोठे झाल्यावर, तुमचं लग्न झाल्यावर, त्यानंतर सुद्धा जॉब करिअर करत असताना सुद्धा, स्टडी करत असताना सुद्धा तुम्ही अनेक अडचणींना तुम्ही तोंड दिलेलं आहे. अदर लोकांच्या जीवनामध्ये तर हे होत नाही. मग आध्यात्मिक जर्नीमध्ये किंवा जे कोणी ट्विन फ्लेम्स आहेत किंवा जे कोणी इतर कनेक्शन्समध्ये आहेत त्यांच्या जीवनामध्ये असं का होतं, तर कारण की ते परमेश्वराचा हेतू पुढे घेऊन जाणार असतात, त्यांच्यामध्ये ऊर्जा असते, त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याचा वास असतो, त्यामुळेच त्यांच्यावरती असे अटॅक्स होतात. तर येथे ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला तुमचे गुरुच येथे गायडन्स देत आहे. येथे मी नाही बोलत, माझी काय एवढी हिंमत आहे की मी तुमच्या पुढे येऊन बोलत. तर हे जे काय आहे ते तुम्हाला इथे अवेअर करण्यासाठी आहे हा व्हिडिओ. मे बी जे कोणी डिवाइन एनर्जीशी कनेक्टेड आहे तर त्यांच्यासाठीच आहे, आध्यात्मिक जर्नीमध्ये आहे त्यांच्यासाठीच आहे. तर नेगेटिव्ह ऊर्जा ज्या आहेत, तर मला पण सुद्धा ह्या व्हिडिओ करताना खूप अडचणी जाणवतात. मला पण नेगेटिव्ह ऊर्जा खूप जाणवतात. अचानकच खूप जास्त मला करावंसं नाही वाटत व्हिडिओ. कधी कधी माझा घसा दुखायला लागतो, कधी कधी माझं डोकं दुखायला लागतं. तर हे का होतं, तर मला माहिती हे नकारात्मक ऊर्जा आहे जे मला चांगले परमेश्वराचे वचन तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. ठीक आहे, पण मी काही घाबरत नाही त्यांना, त्यामुळे मी माझं कार्य मी करत असते आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावं एवढीच माझी इच्छा असते. आणि डिवाइनची तीच इच्छा आहे की हे कार्य तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुमच्यामध्ये जे काही एक आपण म्हणू दिवा विझलेला असतो, तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो. तुमच्यामध्ये जो आत्मरूपी चेतना आहे तिला जागृत करायचं आहे, प्रत्येकामध्ये ती आहे. तर माइंडमध्ये नाही फसायचं आहे आपल्याला. माइंड म्हणजे आपलं मन जे आहे, मन काय करणार, आपल्याला भरकटवणार, आपल्याला दाखवणार तुझं इथं हे राहिलंय, तुझं ते राहिलंय, तुझ्याकडे जॉब नाही, तुझ्याकडे करिअर नाही, मग तू आधी ते कर, मग नंतर तुला वेळ मिळाला तर तू डिवाइनकडे बघ. तर इथे पहिले प्रथम कर्तव्य काय आहे, तर परमेश्वराला आठवण करणं, त्यांच्याविषयी बोलणं, त्यांचे विचार ऐकणं किंवा त्यांच्याशी कनेक्टेड राहणं. तर प्रार्थना करत राहा, आत्म्याचा खाना आहे तो, आत्म्याचं जेवण आहे, प्रार्थना करत राहा. तर प्रत्येक परिस्थितीतून, प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक दुःखातून तुम्हाला कोणी बाहेर काढलं असेल तर ते तुमच्या प्रार्थनेने काढलेलं आहे. तुम्ही म्हणाला आम्ही आजारी होतो, आम्ही डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने आम्हाला, डॉक्टरांची काही एवढी हिंमत आहे तुम्हाला वाचवते. डॉक्टरांचं ते काम आहे, ते करतात. त्याच्यामध्ये इमोशन्स असतात का, नसतात. त्याच्यामध्ये भावना असतात, भावना तर तुमच्या असतात. तुम्ही जे रात्रंदिवस म्हणत असतात परमेश्वराला देवायला नीट कर, देवायला नीट कर, देवायला नीट कर, तेव्हा ते नीट करतात. त्यांना काही नाही, डॉक्टरांना ते पैसे घेतात आणि त्यांचं काम करतात, त्यांना काही नाही पडलेलं तुमचं. तर येथे प्रार्थना करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं असेल तुम्ही भरकटले आहात सध्याच्या स्थितीमध्ये किंवा तुमचा विश्वास उडालेला असताना एखाद्या गोष्टीवरून, डिवाइनवरून, परमेश्वरावरून, तर परमेश्वर तुम्हाला येथे तुमची आत्म्याची जागृती करण्यासाठी आहे. तुम्हाला आत्म लेवलमध्ये घेऊन तुमच्यामध्ये पीस, शांतता, आनंद तुमच्यामध्ये राहावा यासाठी आहे आणि तेच कार्य तुम्ही पुढे करत जावं ही डिवाइनची इच्छा असते आणि डिवाइनच्या मार्गावरतीच तुम्हाला पुढे जायचं आहे. अन्याय माझे कोट्यानं कोटून मोरेश्वरा वाघ तू घालपोटी. तर काय आपल्याकडून अन्याय होता तर त्याची माफी मागा, काय आपल्याकडून चुका होतात त्याची माफी मागा. परमेश्वराची परमसत्ता आहे तिला स्वीकारा आणि त्यांच्या पुढे चाला, त्यांचं कार्य पुढे घेऊन जा. त्यांच्या कार्यासाठी तुम्ही स्वतःला काय त्रास होतो याच्याकडे बघू नका. तुमचा त्रास जो आहे तो एक दिवस
ते म्हणतात ते काटे जे आहे ते फुलं होतील नंतर. जसं जसं तुम्ही ह्या मार्गावरती पुढे जाल, हे जे तुम्हाला सध्या काटे टोचत आहे, जे तुम्हाला त्रास होत आहे, तुम्ही लवलवान होत आहात, रक्तबंबाळ होत आहात, तर त्यातूनही तुम्हाला डिवाइन पुढे घेऊन जात आहे. त्रास तुम्हाला होईल, डिवाइन नाही तुमची कधी परीक्षा घेत, निगेटिव्ह एनर्जी तुमच्या परीक्षा घेतात. निगेटिव्ह एनर्जी तुमच्या रस्त्यामध्ये अडीअडचणी उभ्या करतात. तर यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, तुमच्या मार्गावरती पुढे जायचं आहे. तुमचं सोल पर्पज जे आहे त्याला तुम्हाला कनेक्ट करून तुम्हाला कार्य करायचं आहे, परमेश्वराचं कार्य करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला निवडलं गेलेलं आहे. तर तुम्ही ह्या गोष्टी विसरून चालणार नाही. तुम्ही म्हणलं आमच्याशी हे असे वागतात, ते लोक नाही, तुम्ही सांगितलं तुम्हाला ते लोक नाही, ते एनर्जीज आहेत, त्या नेगेटिव्ह एनर्जीज आहेत. त्यांच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून तुम्हाला पुढे चालायचं आहे. कुठल्याही अशा आत्म्याला तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करू देऊ नका. ते तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतात, पाताळातून येतात आणि तुमच्या जे तुमचं प्रज्वलित जीवन आहे, आनंदमय जीवन आहे, त्याच्यामध्ये कुठून ना कुठून तरी घुसण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या घरात भांडणं होतात, तुमच्या घटस्फोटापर्यंत जातात. तर त्या नेगेटिव्ह ऊर्जा असतात. तुम्हाला आजारी अचानक घरात कुणीतरी आजार होतो आणि खूप दुर्धर आजार होतो, कॅन्सर होतात, काही ना काय होतो. तर हे सर्व नेगेटिव्ह ऊर्जांचं कार्य आहे आणि त्या ऊर्जांना तिथे जाऊनच उखडायचं असतं. तर तेवढं सामर्थ्य प्रदान करतंय डिवाइन तुम्हाला, तेवढं करतंय. तर तसं कनेक्ट व्हा. सुरुवातीला नाही होणार तुमच्याच्याने. एखादं लहान बाळ आहे, जन्मलंय, तर त्याला लगेचच्या लगेच पळता येणार नाहीये. पण तो जसा जसा प्रयत्न करेल चालण्याचा, उठण्याचा, हळूहळू पकडून चालण्याचा काहीतरी करेल, तर नंतर त्याच्यामध्ये सामर्थ्य निर्माण होईल आणि तो एक आत्मस्वरूपामध्येच जगायला लागेल. तुम्ही एक सोल आहात, सोलच्या एनर्जीमध्ये तुम्हाला यायला पाहिजे आहे. तुम्हाला सोल टू माइंड सतत टाकलं जाईल, माइंड टू सोल. तुम्हाला माइंड टू सोल येण्यासाठी पुन्हा तेवढे प्रयत्न करावे लागतील. तर तुम्ही ऑलवेज बी प्रेझेंट इन युअर सोल एनर्जी. तुमच्या आत्म एनर्जीमध्ये तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे, माइंडच्या एनर्जीमध्ये नाही. भलेही तुमचे पार्टनर तुमच्यापासून, जर तुम्ही ट्विन फ्लेम जर्नीमध्ये तुमचे पार्टनर तुमच्यापासून दूर असतील, तुम्हाला काही आउटपुट दिसत नसेल, तुम्हाला पुढचा रस्ता सगळा अंधेरा दिसत असेल, तुम्हाला कळत नसेल काय चाललंय, काय नाही, काय घडतंय, काय नाही, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन काही असेल, तुमचा विश्वास उडत असेल हळूहळू सगळ्यावरून, तर हे फक्त तेवढ्यापुरतं नाहीये. तुमची एक आध्यात्मिक जर्नी आहे. डिवाइनने तुम्हाला तुमच्या कार्यासाठी निवडलेलं आहे, तर ते कार्य तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती डिवाइनचा जो पर्पज आहे तो तुम्हाला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला इथे डिवाइनने निवडलेलं आहे. तर खूप तुम्ही दुःखी आत्मा असता, खूप तुम्ही नकारात्मक ऊर्जेमध्ये असता. पवित्र ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये येतात, पवित्र आत्मा तुमच्यावरती कमांड करतं. त्यावेळेस तुमच्या मनामध्ये प्रेमाची जागृती होते. तर हे पृथ्वी जे चालू आहे, हे डिवाइन जे करतंय, किंवा सगळे देव लोक जे होते त्यांनी सगळं सहन करून त्या गोष्टी केल्या. श्रीकृष्णाने सगळ्या गोष्टी सहन करून काही गोष्टी चांगल्या केल्या तुमच्यासाठी. शिवजींनीही दुःख सहन करून चांगल्या गोष्टी केल्या. तर का केल्या? त्यांच्याकडे कुठलं असं एखादं वरदान होतं, तर प्रेम होतं त्यांच्या मनामध्ये. त्या सृष्टीविषयी प्रेम होतं, समाजाविषयी प्रेम होतं, जगाविषयी प्रेम होतं, सगळ्यांविषयी प्रेम होतं. तर ती प्रेमाची चिंगारी तुमच्या मनामध्ये आहे, तर ती तुम्ही पुढे घेऊन जा. ती खूप मोठी आहे. ही जग बदलण्याची सुद्धा येथे गॅरंटी आहे. तेच तर तुम्हाला करायचंय. मदर अर्थ निर्माण करायची, पॉझिटिव्हिटी स्प्रेड करायची आहे, तुम्हाला सकारात्मकता स्प्रेड करायची आहे. डिवाइनच्या कार्याला तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. नकारात्मक ऊर्जा तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. ते पापी आत्मा आहे, ते नेगेटिव्ह आत्मा आहे, ते तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. तुमच्यावरती ते अटॅक करतील, तर त्यांना तिथे पाताळात जाऊन त्यांना तिथून उखडून काढा. किती तुमच्या जीवनामध्ये संकट येत आहेत, काय येत आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं काम तुम्ही करत राहा. बाउंड्रीज रिस्पेक्टेड. ग्रुप डायनेमिक्स. तर जसं तुम्हाला सांगितलं की ग्रुप डायनेमिक चेंज होत आहे आफ्टर दिस रिडिंग. बऱ्याच लोकांचे ग्रुप, त्यांचे जे आजूबाजूला घरामध्ये लोक आहेत, किंवा त्यांच्या फॅमिलीमधील आहेत, किंवा इतरही कार्यक्षेत्रामध्ये आहेत, तर तुमच्या एका जागण्यामुळे इतर लोकांमध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी निर्माण होणार आहे. त्यांची सुद्धा डिवाइनवरती त्यांचा सुद्धा विश्वास वाढणार आहे. तर आत्ता सध्या असे काही लोक आहेत की त्यांचा डिवाइनवरती विश्वास नाहीये. ते म्हणतायत कुठे परमेश्वर, दाखवा आम्हाला. तर हे सर्व नकारात्मक लोक आहेत, नकारात्मक विचार करणारे आहेत, निगेटिव्हिटी पसरवणारे आहेत, आणि त्यांचे युगो सेल्फमध्ये आहे. ते अहंकार खूप जास्त आहे त्यांच्यामध्ये. मीच करतोय सगळं असा अहंकार आहे. तुम्ही सगळं करताय तर तुमच्याकडून करून घेणारा कोणीतरी आहे म्हणून तुम्ही करताय, आणि तुम्हाला ते समर्पित होणं गरजेचं आहे. भले तुम्ही कुठेही असा, कुठल्याही पोस्टवरती असा, कुठेही तुम्ही मंत्री कोणीही असा, परंतु तुमचं जर समर्पण नसेल डिवाइनला, तर तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जांच्याच एनर्जीमध्ये आहात आणि त्यातूनच तुम्ही कार्य करत आहात.
तर कितीही तुम्ही मोठे व्हा, तर म्हणतात ना लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा राव. तर जितकं तुम्ही समर्पित होऊन डिवाइनशी कनेक्टेड राहणार, तितकं डिवाइनचं कार्य तुम्ही पुढे घेऊन जाणार. त्यानेच तुमच्या ज्या आजूबाजूचे लोक आहेत, तुमच्या परिसरातील आहेत, तुमच्याशी जे कोणी कनेक्टेड आहेत, त्यांच्या ऊर्जा जे काय आहेत शिफ्ट होणार आहे. ग्रुप डायनॅमिक्स चेंज होणार आहे. आणि हे फक्त तुम्हीच करू शकता. ग्रुप डायनॅमिक आर शिफ्टिंग. तर हे कार्य तुमच्याकडे दिलेलं आहे, तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. यू हॅव टू कनेक्ट युअर सोल पर्पज. तर हताश निराश होऊन चालणार नाहीये. तुम्हाला तुमच्या कार्यावरती पुढे जायचं आहे. तुम्ही ज्या ज्या सध्या परिस्थितीमध्ये आहात, तुमच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या रिस्ट्रिक्टेड करा. कुणालाही तुमच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करू देऊ नका. ते कुणीही असो, तुमचे कितीही जवळचे असो. ते तुमच्या जवळचे आहे, ते नात्याने तुम्ही त्यांना ओळखता, परंतु त्यांच्यामधील ज्या त्यांच्या सोलमध्ये आहे किंवा जे त्यांची पापी आत्मा असू शकते, त्यांच्यावरती असू शकतं एखाद्या पापी आत्म्यांनी अटॅक केलेला आहे आणि ते तुमच्याशी कनेक्ट होऊन तुमचं सुद्धा मनोबल खच्चीकरण करत असतील, तर त्या लोकांपासून दूर राहा. यासाठी डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. ह्या सर्व जे काही आता पौर्णिमेपासून सुरू होणार आहे, यासाठी तुमचे गुरुच तुम्हाला इथे गाईड करत आहे. सो तुमच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या रिस्पेक्टेड ठेवा, रिस्ट्रिक्टेड ठेवा. कुणालाही तुमच्या बाउंड्रीजमध्ये येऊ देऊ नका. ॲडव्हेंचर अवेट्स. तर काही मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत, वाट पाहत आहे. अँड अननोन ॲडव्हेंचर अवेट्स इन द रिलेशनशिप. तर रिलेशनशिपमध्ये मोठा बदल चेंज होताना इथे दिसून येत आहे. असू शकतं कोणाच्या तरी घरामध्ये वादविवाद आहेत, काही दुःखद प्रसंग घडलेला आहे. तर काही मोठी घटना यामध्ये घडेल आणि तुमच्या सध्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यामधून तुम्ही दूर होणार. हे बघा, प्रार्थना करत राहा. तुमच्या जीवनामध्ये सध्या जे काही प्रॉब्लेम्स आहे, आर्थिक अडचणी आहेत, रिलेशनशिप इश्यू आहेत, करिअरमध्ये प्रॉब्लेम आहे, जॉबमध्ये आहे, त्या डिवाइनला प्रार्थना करा, शिवजींना प्रार्थना करा. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय चुका केल्यात आम्हाला माफ करा, परंतु आमच्या जीवनामध्ये सध्या जे काय आहे त्यातून आम्हाला बाहेर काढा आणि आम्हाला तुमच्या कार्यामध्ये समर्पित होऊ द्या, त्यामध्ये आम्हाला सामील करा. यासाठी तुम्ही डिवाइनला प्रार्थना करा. प्रेमाच्या ऊर्जेमध्ये या, आत्म्याच्या ऊर्जेमध्ये या. तुम्हाला येऊ दिलं जाणार नाही. मी आताच सांगते तुम्हाला, तुम्ही पुन्हा परत तिकडेच जाणार. तुम्ही जाणार 1000 वेळेस, परंतु तुम्हाला डिवाइन पुन्हा इकडे घेऊन येणार. कारण की असे व्हिडिओ तुमच्या पुढे पॉपअप होतील जे तुम्हाला पुन्हा तुमच्या सोलच्या एनर्जीमध्ये घेऊन येतील, जे की अशा चॅनलशी तुम्ही कनेक्टेड व्हा. सोलच्या एनर्जीमध्ये राहायचं आहे. तुम्हाला बाहेर काय घडतं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कोणी तुमच्याशी काय वागतं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लवच्या, पीसच्या, शांततेच्या, प्रेमाच्या ऊर्जेमध्ये तुम्हाला राहायचं आहे आणि त्याच्यामधूनच तुमच्याकडून कार्य होणार आहे, अदरवाईज नाही होणार. सो ऑलवेज तुमची जरी पर्सन कुणी तुमच्यापासून दूर असतील, तुमचे पार्टनर असतील, कोणी असतील, पण तुम्हाला कोणावरती सुद्धा येथे डिपेंडेंट नाही राहायचं आहे. एक अनकंडिशनल लवच्या स्टेपमध्ये तुम्हाला यायचं आहे, अनकंडिशनल लवच्या स्टेजमध्ये तुम्हाला यायचं आहे. तुम्ही स्वतः परिपूर्ण असल्याशिवाय तुमच्याकडून चांगलं कार्य होऊ शकणार नाही. तर त्या बाबतीत तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे. असू शकतं तुम्हाला कोणाकडून तरी मिक्स सिग्नल मिळत आहे, तुमच्या पार्टनरकडून किंवा करिअरमध्ये किंवा जॉबमध्ये सध्या कन्फ्युजन सिच्युएशन आहे. तुम्हाला कळत नाही की हे नेमकं होईल का नाही होईल. तुम्ही एका द्विधा मनस्थितीमध्ये आहात. पहा, सगळं काही करण्याचा अधिकार किंवा सगळं काही करण्याचं जे म्हणतो आपण ताकद जी आहे ती पिता परमेश्वरामध्ये आहे, ती डिवाइनमध्ये आहे, शिवजींमध्ये आहे. तर तुम्ही त्यांना समर्पित करा सगळ्या गोष्टी, तरच तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल होतील. तर इथे दिसून येत आहे कोणीतरी जे आहे तुम्हाला मिक्स सिग्नल देत आहे, ज्यामुळे तुम्ही कन्फ्यूज झालेले आहात सध्याच्या स्थितीला. तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये, तुम्हाला डिवाइनशी कनेक्टेड राहायचं आहे, प्रार्थना करायची आहे. प्रार्थना तर रोजच करायची आहे तुम्हाला. एक दिवस खाऊन नाही जमणार. तुम्हाला असं वाटेल की मी आता बरंच मेडिटेशन केलं, ध्यानधारणा केली, आता मी महिनाभर काहीच करणार नाही. तर तुमच्या आत्म्याचं ते खाणं आहे, भोजन आहे ते. मग ते तुम्ही एकच दिवस जेवलात तर जमेल का? जसं तुमच्या शरीराला लागतं तसं त्या आत्म्यालाही लागतं. त्यामुळे ते डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. 1 तास तरी रोज तुम्हाला त्यांच्यासाठी द्यायचा आहे. प्रार्थना करा, मेडिटेशन करा, त्या वेळेमध्ये नामजप करा. तुम्ही सतत त्यांच्याशी कनेक्टेड राहा, त्यातच तुमची खरी प्रगती होणार आहे. कीपिंग सिक्रेट्स, गार्ड सिक्रेट्स ऑर बी आस्क टू कीप वन. तर तुमच्या आजूबाजूला तुमचे गार्ड्स आहेत, डिवाइनचे देवदूत आहे, जे तुम्हाला प्रोटेक्शन देत आहे. ते तुम्हाला येथे सुरक्षित ठेवत आहेत. त्यामुळे तुम्हाला सध्या काळजी करण्याची गरज नाही. ज्या काही गोष्टी आहेत त्या सिक्रेट ठेवा. कुणालाही काही गोष्टी सांगू नका. सध्याच्या ऊर्जा खूप जास्त नेगेटिव्ह असू शकतात. तर काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला सिक्रेटली ठेवायच्या आहेत. कुणीतरी जे आहे प्लेइंग बोथ साइड्स, घरातील आहे, तुमच्या आजूबाजूला आहे,
तर बी अलर्ट. कोणीतरी जे आहे ती दोन्ही बाजूनी बोलत आहे. तुमच्या पुढे एक बोलतंय, तिकडे एक बोलतंय, तुमच्या पुढे गोड गोड बोलतंय, तुमच्या शत्रूंच्या पुढेही गोड गोड बोलतंय. तर असं कोणीतरी आहे तुमच्या अराउंड. मेल फिगर आहे, मे बी असू शकतं. कोणीतरी पुरुष आहे जो तुमच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तो तुमच्या शत्रूंशीही मिळालेला आहे. लवकरच ती व्यक्ती तुमच्या समोर येईल. तर येथे डिवाइन तुम्हाला काय गाईड करतो की कुणाशीही तुम्हाला बिलकुल सगळ्या मनातील गोष्टी सांगायच्या नाहीत. काही गोष्टी तुम्हाला सिक्रेट ठेवायच्या आहेत, कारण की ती लोक जी आहेत ते तुमच्याकडून काढून घेऊन ते दुसऱ्यांना सांगणार आहेत 100%. तुम्हाला नाही सांगायचं आहे कोणाला काही. सगळं तर बिलकुल सांगू नका. जर कुणी विश्वासाची व्यक्ती नसेल तर सांगूच नका. कुणी नौकी असेल तर बिलकुल सांगू नका. माहिती नाही त्यांच्यामध्ये कुठली दुष्ट आत्मा आहे. तर इथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. ते तुमच्याशी गोड बोलेल, ते तुम्हाला प्लीज करण्याचा प्रयत्न करेल आणि करतही आहे. सध्या असंही दिसून येत आहे तुमच्या अराउंड कोणतरी एक व्यक्ती आहे जी तुमच्याशी गोड बोलत आहे, परंतु ती शत्रूंशी मिळालेली आहे, हे ध्यानात ठेवा. सो हे अलर्ट आहे. रिअल स्टोरी अजून आलेली नाही. रिअल स्टोरी डिवाइन लिहित आहे, परमेश्वर लिहित आहे आणि अंतिम न्याय त्यांच्याकडेच आहे. तुम्ही आयुष्यभर कष्ट केलेत आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला काहीच न्याय मिळाला नाही, परंतु अंतिम न्याय त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यावरती फोकस राहा. तुम्ही तुमचे कर्म करत राहा. तुमचं प्रेम तुमच्या सोबत आहे, ऑलवेज आहे. त्यामुळे त्याच्यावरती शंका घेऊ नका. तुम्हाला डाऊट येत असेल की हे खरंच आहे का, खोटं आहे का, काय आहे, ती व्यक्ती अशी आहे. सोलकडे लक्ष द्या, आत्म्याकडे लक्ष द्या. तुम्हाला आत्म्याच्या एनर्जीमध्ये राहायचं आहे. आत्म्याच्या एनर्जीमध्ये राहायचं आहे. माइंड काय सांगतंय ते त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. ती व्यक्ती थर्ड पर्सन आहे, तिच्या व्यक्ती त्या जीवनामध्ये लव्ह ट्रायंगल आहे किंवा आणि काही आहे किंवा दूर आहे, नो कॉन्टॅक्ट आहे, बोलणं नाही. तर आत्म्याच्या एनर्जीमध्ये या, तेव्हा तुम्हाला कळेल खरं काय आहे, खरं काय आहे. विश्वास ठेवा. ट्रस्ट इन द प्रोसेस. विश्वास ठेवा. तुमचा विश्वास डिवाइनवरून बिलकुल हलू देऊ नका. तुमचा विश्वासच कमी करायला भरपूर गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडतील, परंतु तुम्हाला लवकरच तुमच्या जीवनाची खरी स्टोरी जी आहे ती डिवाइन लिहित आहे, परमेश्वर लिहित आहे. द ट्रू स्टोरी विल कम टू लाईट. तर लवकरच ती स्टोरी तुमच्या पुढे येईल. तर मार्गावरती पुढे चालत राहा. गॉसिप स्प्रेड असं दिसून येत आहे. नेगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक आत्मा तुमच्या आजूबाजूला बदनामी करत आहे. तुमच्याविषयी वाईट साईड बोललं जात आहे. पण त्या गिल्टमध्ये राहू नका. ते गिल्ट आहे तुमच्या मनामध्ये की तुमची बदनामी झाली, तुमचं असं झालं, तुमचं तसं. काही नाही झाले तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ते नकारात्मक ऊर्जांचा अटॅक होता, त्यामुळे त्या गोष्टी घडल्या. तुम्हाला तुमच्या मुख्य उद्देशापासून दूर घेऊन जाण्यासाठी, तुमचं मन डायव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला असं दाखवलं गेलं की हे बघा तुमच्या बाबतीमध्ये असं बोललं जात आहे, हे बघा तुम्हाला असं सांगितलं. मग तुम्ही क्रोधामध्ये येणार, रागामध्ये येणार आणि काहीतरी चूक करणार. तर तेच त्यांना पाहिजे. तुम्ही तुमचं मुख्य उद्देश काय आहे, तुमचं काम काय आहे, त्याच्यापासून दूर होऊन तुम्ही तिकडं लक्ष द्यावं. हे तर त्यांचं हे आहे ना, नकारात्मक शक्तींचं, पापी आत्मांचं. त्यांचं तेच उद्देश आहे की तुम्ही कशाही करून तुम्ही तुमच्या पर्पजपासून दूर झाले पाहिजे. तुमचं चांगल्या कामापासून तुम्ही दूर झाले पाहिजे. तुम्ही डिवाइनचं जे कार्य करत घेऊन जाणार, आता परमेश्वर तुम्हाला जवळ घेतोय. परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे. तुम्हाला त्यांनी काम दिलेलं आहे. ते तुम्ही त्यांचा हेतू पूर्ण होत आहे, त्यांचं पर्पज पूर्ण होत आहे. डिवाइनचं काम पुढं चाललेलं आहे. तर ते काम पुढे जाऊन न देण्यासाठी या अशा प्रकारचे तुमच्या आजूबाजूला, तुमच्या अराउंड काही गोष्टी केल्या जात आहे. तर तुम्ही गिल्टमध्ये राहू नका. तुमचं गिल्टमध्ये राहण्याचं काहीच कारण नाही. गिल्टमध्ये कशासाठी राहायचंय? तुम्ही काय केलंच नाही तर गिल्टमध्ये राहण्याचं काय? आणि केलं जरी असलं तर ते कोण आहेत आपल्याला सांगणार एवढं? आणि गिल्ट कशाच्या बाबतीत असतं? प्रेम किंवा कुठल्याही चांगल्या जर उद्देशाने तुम्ही एखादं कार्य करत असाल, डिवाइनचं कार्य करत असाल, तुमच्या मनामध्ये कोणाविषयी प्रेम आहे, तर प्रेम ही भावना काय वाईट आहे का? ते काही गुन्हा आहे का एखादा? नाही. सो तुम्ही तुमचं कार्य करत राहा. तुम्हाला त्यापासून भटकावण्यासाठीच ही लोक अशा प्रकारचं जाळा विणतील. अरे बापरे, तुम्ही हे काय केलं, तुम्ही चुकीचं केलं, तुम्ही आता तर तुम्ही लग्न झालेले आहे किंवा असं आहे किंवा असं भरपूर काही ना काहीतरी पसरवलं जातं. बदनामी केली जाते. बघा हे असे वागतात, हे तसे, किंवा हे असे तसे. तर येथे तुम्ही जे काही करता ते त्यांना सहनच होत नाहीये. त्यामुळे हे सर्व गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये पसरवल्या जात आहे. नेगेटिव्हिटी पसरवली जात आहे. चांगल्या भावनांना येथे ह्या जगामध्ये स्थान दिलं जात नाही. कारण की हे पहिलं जे होतं ते नेगेटिव्ह ऊर्जांच्याच हवाली होतं. पण तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने प्रदान केलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये त्यांचं अवतरण झालेलं आहे. पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे. पवित्र आत्मेने तुमच्यावरती प्रकाश टाकलेला आहे. त्याचा उदय तुमच्या जीवनामध्ये झालेला. तर हळूहळू तुम्हाला कळेल की पवित्र आत्मा तुम्हाला ह्या सर्व जे काही हे दिसतंय ह्याच्यापासून दूर घेऊन जाईल
आणि तुमचं जे जीवन आहे जे पूर्वी असू शकतं होतं तसं राहणार नाही, कारण तुम्ही चेतनेचा एक उच्च स्तर गाठलेला आहे, जिथे हे माइंड 3D माइंडचे लोक जे आहे ते वागतील तर तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही, कारण की तुम्ही आता वरच्या स्तरावरती गेलेले आहात. तर हे जे काही चाललंय त्यांचं पाठीमागं बोलणं, बदनामी करणं किंवा तुमच्याविषयी नेगेटिव्हिटी पसरवणं, तर ते खेळू दे त्यांना, त्यांचं गेम काय खेळायचं तो. तुम्ही तुमच्या कार्यावरती फोकस राहा. गिल्ट मनामध्ये ठेवायची काही गरज नाही. तुम्ही गिल्टी नाही आहात आणि कधी तुम्ही नव्हतातही. सो तुम्हाला त्याचं बाळगण्याची गरज नाही. तुम्ही सोलमध्ये राहा, सोलच्या एनर्जीमध्ये राहा. एव्हरीथिंग इज पॉसिबल, कारण की शेवटी न्याय करणारे ते पिता परमेश्वर शिवजी आहेत, तुमचे इष्टदेव आहेत, ज्यांनी विष पिलं, ह्या हलाहल विष पिलं. तुम्ही तर काहीच नाही सहन केले. सो गॉसिप आर स्प्रेडिंग अबाउट यू, बट यू हॅव टू डोंट वरी. हिडन ट्रूथ, लवकरच काही हिडन ट्रूथ येईल. फॅक्ट्स हॅवंट बीन फुल्ली रिव्हील्ड, तर काही सत्य अजून फुल्ली रिव्हील्ड झालेलं नाही, पूर्णपणे झालेले नाही असू शकतो. तुमच्या पार्टनरपासून तुम्ही दूर आहात, तुम्हाला कदाचित वाटत आहे हे खोटं आहे किंवा हे असं काही नसतं. तर इथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही व्हॅलिडेशन मागत आहात, म्हणजे तुम्ही माइंडच्या ऊर्जेमध्ये आहात, एक वेळ तुम्ही तुमच्या आत्म्याला विचारून पहा खरं काय आहे, तर ते तुमच्या समोर येईल. आणि ते फक्त लव आहे, ते फक्त प्रेम आहे, आणि त्यामध्ये फक्त एक काळजी आहे, त्यामध्ये तुमच्याविषयीचं एक आत्मिक बॉन्ड आहे, जे तुम्ही तुमच्या आत्म्याशी जोडले गेलात तरच तुम्हाला कळेल. तुम्ही जर वरून वरून पाहिलं हे असं आहे, मॅरिड आहे किंवा नो कॉन्टॅक्ट आहे किंवा काही त्यामध्ये हे नाही आहे, तर हे ज्यावेळेस तुम्ही ह्या 3D माइंडसेटनी बोलाल त्यावेळेसच तुम्हाला असं जाणवेल. परंतु तुम्ही जसं सोलच्या एनर्जीमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला त्याच्या मागचं सत्य जे आहे ते तुम्हाला कळणार आहे. आणि सत्य कधीही लपून राहत नाही, एक ना एक दिवस ते समोर येतच आणि ते नक्कीच तुमच्या समोर येईल. तर कन्फेशन, तर कोणीतरी नक्कीच कन्फेशन करण्याच्या विचारामध्ये आहे तुमच्याविषयी, तर डिवाइनही याला सपोर्ट करेल, कारण अंतिम सत्ता परमेश्वराच्या हाती आहे, अंतिम न्याय त्यांच्या हाती आहे. त्यामुळे इथे दुसऱ्या कोणाचं नेगेटिव्ह ऊर्जांचं चालणार नाही. तुमचे पर्सन मे बी असू शकतं नेगेटिव्ह ऊर्जांच्या अटॅकमध्ये आहे, त्यांच्या अराउंड आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा की त्यांना ह्या नेगेटिव्ह ऊर्जेमधून बाहेर काढा देवा. तुम्हाला जसं बाहेर काढलं तसं त्यांनाही काढा. त्यांच्याही जीवनामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्याच्यावरती त्यांच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना खालच्या स्तरांवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, जी भीती आहे, जी द्वेष आहे या स्तरांमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, अहंकारामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुमच्या पार्टनरलाही तुम्ही वाचवा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, आणि हेच बेस्ट वे आहे. लवकरच त्यांच्या मनावरचे जे आत्म्यावरचे जे काळे डाग लागलेले आहेत, त्यांना जे भीतीचे आहेत, जे रागाचे आहेत, ते मे बी काही अन्यायाचे आहेत, जे काय आहेत ते लवकरच निघून जावेत यासाठी प्रार्थना करा. त्यांच्या सुद्धा चुकांसाठी तुम्ही माफी मागा परमेश्वराला, तुमच्याही चुकांसाठी मागा तुम्ही. परमेश्वर हा दयाळू आहे, तो सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला माफ करेल. आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही सध्या मागत आहात, कन्फेशन मागत आहात किंवा जे काही मागत आहात ते लवकरच तुमच्याकडे येईल. तर फॅमिलीमध्ये काही इश्यू असू शकतो तुमच्या, आणि फॅमिलीतीलच लोक तुमच्या नात्याला इन्फ्लुअन्स करत आहे, त्याच्यामुळेच तुमचं नातं जे आहे ते कदाचित बिघडलेलं आहे. सो बघा, घरातीलच लोक असतात आणि आपण बाहेर शोधायला जातो. इट्स कॉम्प्लिकेटेड असू शकतं, तुम्हाला हे कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, परंतु तुमचं ॲपिअरन्स जे आहे ते तुम्ही तुमचं कार्य करत राहा, यासाठी डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. तेच मी तुम्हाला सांगितलं, समवन मे बी गेटिंग क्लोज टू यू विथ हिडन इंटेन्शन. कोणीतरी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल, पण त्यांचे हेतू वेगळे आहेत, त्यावरती तुम्ही फोकस करा. अटॅचमेंट सोडून द्या, कारण की हे जे लोक अटॅचमेंट आहे ना तुम्हाला त्यांच्याविषयी, तेच तुमच्याबद्दल माइंड गेम खेळत आहेत. ओके, शॉकिंग डिस्कवरी होण्याची शक्यता आहे, काही शॉकिंग तुमच्या पुढे येईल. सो प्रोटेक्टिव्ह राहा, आवरा लॉक करा. आवरा लॉक करण्यासाठी पर्सनल रिडिंग घ्या, काउन्सिलिंग घ्या. प्रोटेक्शन, डिवाइन तुम्हाला प्रोटेक्ट करील. आणि समवन इज कीपिंग देअर ट्रू इमोशन्स हिडन फॉर सेल्फ प्रोटेक्शन. तर कोणी, मी तुम्हाला सांगितलं त्यांच्या मनामध्ये सुद्धा तेच आहे जे तुम्ही सध्या विचार करत आहात, परंतु त्यांचं सेल्फ प्रोटेक्शन म्हणजे स्वसंरक्षणासाठी त्यांनी काही गोष्टी तुमच्यापासून दूर ठेवलेल्या आहेत. तर हे तुमच्यासाठी मेसेजेस होते आज, जे देणं गरजेचं होतं. असू शकतं कोणीतरी खूप जास्त नेगेटिव्ह झालेलं आहे. आय होप ही रिडिंगच्या नंतर दे विल बी पॉझिटिव्ह. तर येथे दिसून येत आहे की नेगेटिव्ह ऊर्जांचा तुमच्यावरती काही ना काहीतरी विचारांवरती सुद्धा अटॅक होऊ शकतो. नेगेटिव्ह ऊर्जाच हे सर्व करून आणतात. तर तुम्हाला सतत डिवाइनशी कनेक्टेड राहायचं आहे, प्रार्थना करत राहायचं आहे.
आता मी एवढे तुम्हाला मेसेज दिले तर मी आता आजारी पडणार आहे, मला हे पण माहिती आहे. पण इट्स ओके. मी पण ते नेगेटिव्ह ऊर्जा जिथून मुळापासून येतो तिथून उखडवण्याचा प्रयत्न करत असते. कारण की मी त्यांना घाबरत नाही. कारण मला माहिती माझ्या आजूबाजूला शिवजींचं प्रोटेक्शन आहे आणि एंजल्स आहे, अदर गार्ड्स आहेत, ते सुद्धा मला प्रोटेक्शन करतात. आणि त्यांनी तुम्हालाही करावं यासाठी सुद्धा मी वेळोवेळी प्रार्थना करत असते. तुम्हीही करत राहा. कारण प्रार्थनाच आपल्याला ह्या कलियुगामध्ये वाचू शकते. नामजपच आपल्याला ह्या कलियुगामध्ये वाचू शकतं. तर जे कोणी तुम्हाला असं म्हणत असेल नामजप केल्या करू नका, काय नाही होत त्यांनी, देवाचं करू नका, तर अशा लोकांपासून दूर राहा. कारण की ते सध्या पापी आत्म्यांनी त्यांना धरलेलं आहे, पकडलेलं आहे. तर अशा लोकांपासून दूर राहा. मे बी तुमचे पार्टनर सुद्धा सध्या नेगेटिव्ह एनर्जीमध्ये असतील, पापी आत्मा त्यांच्यावरती हावी झाला असेल, तर तुम्ही प्रार्थना करा त्यांच्यासाठी. म्हणजे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, तुम्ही प्रार्थना करा त्यांच्यासाठी. तुम्ही रागवू नका त्यांच्यावर. तुम्हाला वाटत असेल हे असंच करतो, तसंच करतो, किंवा ती अशीच आहे, तशीच आहे. नाही, सध्या नेगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव आहे. तर तुम्ही त्यांना वाचवा, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जसं आपण इतर लोकांसाठी करतो तसं तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी करा. त्यांना यातून बाहेर काढा, त्यांना तुमची गरज आहे. सो आय थिंक मला रीडिंग रेझोनेट झाली असेल. आणि परमेश्वराच्या कृपेवरती विश्वास ठेवा, सतत त्यांच्याशी कनेक्टेड राहा. ते तुम्हाला नक्कीच सहकार्य करतात. मला तुमचं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला मदत करतील. आणि आय नो की हे कार्य करताना खूप जास्त अडचणी जाणवतात, परंतु तरीसुद्धा तुम्ही त्यावरती फोकस राहता आणि तुम्ही असंच तुमचं कार्य पुढं चालू ठेवा. ज्यांना सोल पर्पजच कळलेलं नाही तर त्यांनी नक्कीच एखादी पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग घेऊ शकता तुमच्यासाठी. आणि हे डिवाईनने तुम्हाला निवडलेलं आहे, त्यामुळेच तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. तुमच्याकडून सुद्धा काहीतरी कार्य होणं आहे आणि ह्या पृथ्वीला, मदर अर्थला सर्व करायचं आहे. परमेश्वराच्या कार्याला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. तर नक्कीच सर्वांनी इथे संकल्प घ्या आणि तुमचं कार्य तुम्ही सुरू करा. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला. असेच माझे व्हिडिओ पात्र ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. पर्सनल रीडिंग काउन्सिलिंगसाठी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. सो थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आय थिंक मी उद्या पण एखादा बनवेल, त्याच्यावरती वेळ मिळेल तसं. सो थँक्यू सो मच, धन्यवाद.